आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण असं कसं करू शकतात त्या? भैरवी ताई आहेत त्या. त्यांच्या मनाला वाटेल ते करू शकतात त्या. आणि यावर सर काहीच नाही म्हणाले? अंजलीला सोबत घेऊन जायला तयार झाले ते? नाही तो बाळा, पण तो तरी बिचारा काय करणार ताईंपुढे. आई मग सरांनी आहे ना त्यांच्या या प्रॉब्लेमवर लवकरात लवकर सोल्युशन काढायला हवं. नाहीतर ना भैरवी मॅडम त्यांना जे हवंय ना ते सरांकडून करून घेतली. भैरवी मॅडम म्हणाल्या की बायकोच्या ऐवजी दुसऱ्या मुलीला घेऊन जा आणि सर तयार झाले. नाही नाही अगं तसं नाही म्हणाला तो. आई पण त्यांनी विरोधही नाही केला ना. याचा अर्थ काय होतो की त्यांचा होकार आहे. आई मला हे सगळं अजिबात आवडलेलं नाही. सर जे काही वागलेत ना त्यामुळे माझा आणि आमच्या नात्याचा अपमान झालाय. नाही ग बाळा तसं नाही. तू आधी शांत हो बघू. म्हणूनच मी म्हणते ना, तू जर इथे असती तर तुझी जागा दुसऱ्यांनी कोणी घेण्याची हिंमतच केली नसती. तुला असं वाटत नाही का की देवांश आणि तुझं सगळं काही नीट व्हावं म्हणून? आई पण मला एकटीला वाटून काय उपयोग आहे? सरांनाही वाटायला हवं ना. सई सॉरी आई, पण मी आता घरी अजिबात येणार नाही. आणि सरांना जर अंजलीला घेऊन जायचं असेल ना तर घेऊन जाऊ दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. ठेवते मी. काय 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 मॅम, पाया पडते तुमच्या. कशाला कशाला काय मॅम, तुमच्यामुळे माझे सगळे ड्रीम्स पूर्ण होतात म्हणून पाया पडते तुमच्या. पड पड, मग पडायलाच पाहिजे. मॅम तुम्हाला माहितीये मला ना लहानपणापासून एक मोठी ऍक्ट्रेस बनायचं होतं. तुला? हो, तसं जर झालं असतं ना तर मी आधी एखादी छोटी मोठी शॉर्ट फिल्म, मग मूवी, मग मोठ्या बॅनरची ऍड आणि त्यानंतर ब्रँड अम्बॅसेडर झाले असते. पण फक्त तुमच्यामुळे मॅम, तुमच्यामुळे मी या सगळ्या मेजर स्टेप स्किप केल्या आणि डायरेक्टली ब्रँड अम्बॅसेडर झाली. कंट्रोल युअर इमोशन्स. मॅम सॉरी, पण लांबून ग. आज मी नाही कंट्रोल करू शकत. आज मी खूप खुश आहे कारण आज फायनली मेरे सारे सपने पूरे होने वाले. फायनली मी माझ्या देव सोबत टूरला जाणार आहे. देव नाही, देवांश. देवांश, देवांश सोबत टूरला जाणार आहे. फायनली देवांश माझ्या हातात हात घेऊन डान्स करणार आहे.